आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आता जालन्यामध्ये ख्रिश्चन समाज बांधव आक्रमक झालेत। ख्रिश्चन समाज बांधवांनी आज पडळकर यांच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा काढलाय। गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचा राजीनामा घेण्याची या मोर्चेकऱ्यांची मागणी। तर आपण पाहतोय या ठिकाणी ख्रिश्चन समाज बांधवांकडून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। जालन्यामध्ये ख्रिश्चन समाजाच्या या मोर्चामध्ये अनेक महिलांचा सुद्धा सहभाग होता। दादा एक मिनिट। यामध्ये गोपीचंद पडळकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। मोठ्या संख्येने मोर्चेकरी इथे उपस्थित असलेले पाहायला मिळत आहेत। प्रामुख्याने महिलांचा या मोर्चात जास्त सहभाग असल्याचं आपण पाहतोय। त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्याचं या ठिकाणी मोर्चात या सगळ्या आंदोलकांनी सांगितलं आहे। आपण जर पाहिलं तर गोपीचंद पडळकर यांनी राजीनामा द्यावा ही प्रमुख मागणी आता हे मोर्चेकरी करत आहे। काही मोर्चेकरी आपल्या सोबत आहेत। मला सांगा, काय कारण गोपीचंद पडळकरांच्या विरोधात तुम्ही प्रचंड आक्रमक झालात? त्याचं कारण असं आहे, सांगलीचा विद्यमान आमदार भाजपने पुरस्कृत केलेला ख्रिश्चन समाजाच्या धर्मगुरूंना मारा, तोडा, त्याचा सैराट करा। ख्रिश्चन समाजाच्या धर्मगुरूंना माराल तर 3 लाख रुपये देईल, त्याचे हातपाय तोडाल तर 5 लाख रुपये देईल, त्याचा सैराट कराल म्हणजे खून तर 11 लाख रुपयाची वैयक्तिक बक्षीस ही गोप्या पडळकर यांनी जाहीर केलेली आहे। त्याच्याबद्दल ख्रिश्चन समाजाने जालना जिल्ह्यातून त्याच्या विरोधात हा भव्य जन आक्रोश निषेध मोर्चा काढलेला आहे। या मोर्चात आमच्या प्रमुख मागण्या आहेत की गोपीचंद पडळकर यांना यांची आमदारकी रद्द करण्यात यावा आणि जो तो बोललाय त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा। त्याच्यासाठी जिल्ह्याभरातून ख्रिश्चन तमाम समाज बांधव सकल ख्रिश्चन समाज